जय श्रीराम मित्रांनो, SIP जर शॉर्ट टर्म साठी जर करणार असाल तर मी सांगतोय बिलकुल स्टार्ट करू नका, कारण वेल्थ जनरेट होणार नाही. पण जर तुम्हाला प्रॉपर पोर्टफोलिओ जनरेट करायचा आहे तुमचा, SIP ही लॉंग टर्मच करावी लागते. त्याच्यासाठी तुम्हाला आज लाईव्ह डेटा दाखवतोय डेट बाय डेटचा, तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा. नाऊ इथे तुम्ही जर ऑब्झर्व केला तर माझ्या एका क्लायंटनी 17/1/2022 ला 3,000 रुपयाची SIP स्टार्ट केली इन दिस फंड. तेव्हा NAV होती 53 रुपीज. जस्ट 6 महिन्यांमध्ये ती NAV झाली 42, कारण काय स्टार्ट झालं होतं रशिया युक्रेन वॉर. त्याच्यानंतर जवळपास 1 वर्ष लागला. ऑन 15/5/2023 ती NAV झाली 54.82. तो पूर्ण एक कन्सोलिडेशन फेज होता. पण तिथून जे बुल रन जो चालू झाला ती वर्षभरामध्ये 25/9/2024 ला NAV होती 102. पण त्याच्यानंतर परत मार्केट खाली आलं, NAV झाली 84.49 आणि आजच्या डेटला जर ऑब्झर्व केलं तर जवळपास NAV आहे 101 रुपये. या 4 वर्षामध्ये मार्केट खूपदा वर गेलं, खूपदा खाली गेलं, पण त्याची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू आहे 4,40,000 आणि करंट व्हॅल्युएशन आहे ऑलमोस्ट 6,59,000 विथ द कॅगर रिटर्न ऑफ 19.5%. त्याच्यावरून काय समजतंय, शॉर्ट टर्म मध्ये त्यांनी लॉसेस बघितले असते, पॅनिक झाला असता, त्याची वेल्थ कधीच जनरेट झाली नसती. पण तो अजूनही SIP कन्सिस्टंट करतो आहे, म्हणून त्याचे आज इतके रिटर्न्स आहेत. तुम्हाला पण तुमची फायनान्शियल जर्नी किक स्टार्ट करायची आणि असा पोर्टफोलिओ जर बनवायचा असेल तर जस्ट कमेंट करा, SIP विल क्रिएट अ प्रॉपर फायनान्शियल प्लॅन फॉर यू. धन्यवाद.